चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिली षटक पुष्पक संतोष कोमसाठी. संतोष कोम चेंडू उडवलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजी. षटकारानं स्वागत केलंय. पुष्पक कोदे असं पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. 6 धावेने त्याने आपला अकाउंट ओपन केलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मिड विकेटला शतरक्षाला खराब फिल्डिंग झालाय. मनोज बॅकअप देतो तिकडे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी खराब. 3 धावा कंप्लीट झाल्यात. खूप चांगली रनिंग पेटी विकेट्स ते पाहायला मिळते संतोष कोम याची. संतोष कोम जर म्हणायचं झालं तर आपण पाहतोय ज्या सुरुवातीला काही मॅचेस झाल्या, स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्याचा परफॉर्मन्स तेवढा चांगला झाला नव्हता. मात्र ज्यावेळेस APL झाली, APL नंतर जो त्याचा परफॉर्मन्स आपण बघितला आहे, खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. ऑन साईडला हा फटका देखील ते केला गेला. एकदा तर ते कंप्लीट केली जाईल त्याचा प्रयत्न होतोय. शतरक्षक मनोज तिकडे चेंडूला उचल फेकेल. तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली होती आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागतंय. पहिल्या बॉलवरती षटकाराला, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आलाय प्रथमेश भोईर. पकडला गेलाय झेल. संपलाय संतोष कोम याचा खेळ. बिग विकेट डाऊन. आता नव्याने बॅटर आपण पाहतोय प्रेम जाधव हा नव्याने आता इन झालेला आहे. आपण पाहतोय प्रथमेश भोईरचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी झेल पकडलाय तिकडे रनिंग मध्ये खूप चांगला झेल पकडला गेलाय. नव्याने बॅटर आता प्रेम आलाय. प्रेम जाधव इथे बघा फोर्स केला चेंडूला. खूप चांगलं कनेक्शन. इथे देखील संधी निर्माण झाली होती, मात्र चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. षटकार. 6 धावा. इथे आपण पाहतोय आता थोडासा शफल झाले होते बॅटर. त्यानंतर चेंडू ते सोडून दिलाय आणि ते पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा इथे येताना दिसतोय आपल्याला पंचांकडून. अजित घरत याला पण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच पण पाहतोय अक्षय बरफ. इथे स्लॉक स्लिप करायचा होता. बॅट अँड बॉल संपर्क इथे काही झालेला नाहीये. ऑफस्टपच्या बाहेर चेंडू ठेवला होता पुष्पक कोदे आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. या षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे कंप्लीट झालेलं आहे. पहिल्या षटकात धावा आल्या आपण पाहतोय 1 गडी बाद. 17 धावा, 17 रन्स. 17 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया या 2 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ. चला आता आपण चिट्ट्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स वेलकडी
आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागली आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चिट्ट्यांचा ड्रॉ हा या इनिंग नंतर केला जाणार आहे. तर आपणास विनंती असेल आपले कॅप्टन्स पाठवून द्या. जितेश येतोय, जितेश गवली येते दुसरा षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक वरती पाहतोय आपण अक्षय याला. इथे आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेरून चेंडूला खिसून घ्यायचा होता, मात्र बॅटचा एज लागलाय आणि यश मसेकराने खूप चांगला झेल पकडलाय. अक्षय कोठवले याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. दुसरा गडी इथे तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय आपल्याला. फलंदाज बाद. थँक्यू त्यामुळे बॅटर आता योगेश आलेला आहे. योगेश माळी याला आपण पाहतो डावऱ्याचा हा बॅटर आहे. 2 विकेट्स इथे डाऊन झालेत. सलामीची जोडी आता माघारी परतलेली आहे. संतोष कुम आणि अक्षय कोठावले. जितेश गवली याला आपण पाहतोय ज्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. इथे बघा खोलबेटामध्ये चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पुष्पक कोदे पोहोचलाय तिकडे रनिंग मध्ये पकडलेला खूप सुंदर झेल, क्वालिटी झेल. योगेश माली ठरतोय फेल. 0चा चष्मा घालून माघारी परततोय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 फलंदाज ते बाद झालेले आहेत आणि आता जितेश गवळी हा गोलंदाज हॅट्रिक वरती आलेला आहे. हॅट्रिक पूर्ण केली जाईल का पाहूया. ओमकार आलाय नव्याने बॅटर. ओमकार चांगल्या प्रकारे कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एकाच धावरीचे समाधान मानावं लागेल. हॅट्रिक तर पूर्ण झालेलं नाहीये, मात्र एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 18. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या, मात्र या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक जितेश गवळी असा पाहायला मिळतोय. इथे बघा प्रेमने खूप चांगला स्ट्रोक केलाय. हवेच्या अगेन्स्ट चेंडू सरळ निघून जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता प्रेम जाधवच्या बॅटमधून निघालेला हा F1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. बघा प्रेम याने हा षटकार ठोकला. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू इथे आता सोडून दिलाय. पंचांनी सांगितले काय चेंडू असेल वाईट. चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल
इथे टाकला गेलाय. धावसंख्या आता 1 पुढे सरसवली जाईल. 25 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. इथे देखील चेंडूला सोडून दिलंय आणि पंचाने इथे देखील सांगितलंय की हा चेंडू देखील वाईड आहे. बघा बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतल्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू टाकलेत. बघा विकेटची हॅट्रिक झालेली नाहीये. इथे वाईडची हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज? आपण पाहतोय एक नौखा गोलंदाज आहे, एक यंगस्टर आपण पाहतोय जो नव्याने ज्याला प्रमोट केलं गेलंय. आपण पाहतोय थोडीशी चर्चा इथे केली जाते. दोन्ही पंच नक्कीच चर्चा करत असताना इथे आता आपण पाहतोय चांगला चेंडू टाकलाय. अचूक टप्प्यावर त्या चेंडू टिलवर गेलाय. हार्ड लेंथ इथे नक्कीच आपण बघितली. चेंडू पडल्यानंतर थोडंसं उसली घेतोय. बाकीचं काम यष्टी रक्षक तिकडे पूर्ण करतोय यश म्हसेकर. ते देखील आपण पाहतोय मिस्टॅमिंगला यश पोहोचू शकलेलं नाहीये. एक धाव उत्तर इथे आता कंप्लीट केली जाईल. प्रेम स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल शेवटच्या षटकामध्ये. दुसरं षटक हे कंप्लीट झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27 धावा. पहिल्या षटकात 17 धावा आल्यात, या षटकात 10 धावा आल्यात, म्हणजे 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल टायगर्स फूड्स भिपाडा संघ. चला पाणी घेऊन जायचं लवकर. पाणी हवं असेल तर पाठवून द्या लगेच. आपण लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील करणार आहोत या षटकानंतर. चला कॅप्टन या बेलकडी संघाचा कॅप्टन आलेला आहे. नागले संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. अक्षय बीज देखील येताना दिसत आहेत. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा इथे नक्कीच करणार आहोत. बघा आता तिसरं षटक हाताळण्यासाठी शणै येतोय. शनई म्हसेकर. आपण पाहतोय संजय 11 नागले हा संघ. संजयजी म्हसेकर यांचे सुपुत्र आपण पाहतोय शणई, जे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो ज्यांनी षटक टाकलं होतं, खूप चांगलं षटक टाकलं होतं. 5 धावा 1 विकेट्स त्यांनी घेतली होती. तो शनी आपण पाहतोय. इथे बघा फोर्स करण्याचा प्रयत्न, इथे विकेटची संधी निर्माण झाली. झेल होईल का पाहूया. मनोज घरत आलाय चेंडूच्या खाली, विकेट मिळवलाय. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय सफलता, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय शनई म्हसेकर आणि प्रेम जाधव बॅक टू द डगआउट फ्रॉम द स्पॉट. बघा क्षणय याने पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवलेली आहे. बघा एक उभरता सितारा आहे नागली गावातील. ते बघा आता शफल खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे तिकडे, त्याच्याकडे झाले चूक. चला धनराज या आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. दीपेश आलाय पाहतोय सलामीसाठी. पहिला बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो डॉट निर्धाव चेंडू इथे सुरुवात केलेली आहे. गोलंदाज प्रेम जाधव, आणि प्रेम जाधव आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू आहे. या सीझन मध्ये आपण जर बघितलं तर नक्कीच बॅटिंग बॉलिंग मध्ये चांगली कामगिरी त्याने इथे केलेली आहे आपल्या संघाच्या माध्यमातून.
इथे आता आपण पाहतोय इनफिल्ड करण्याचा प्रयत्न, अक्षय पोहोचला होता तिकडे, झेल सुटला गेलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथे मिळालाय. दीपेश पडवले आला बघा, झेल उडाला होता मात्र झेल तो पकडता आलेला नाहीये. डॉट बॉल इथे आला असता, विकेट देखील आली असती मात्र झेल सुटला आणि एक धाव इथे अंकित केली गेली. धावसंख्या आता 1 या आकड्यावरती या एक धावेने आता श्री गणेश झालेला आहे. इथे आपण पाहतोय आता रणपमध्ये चुकतोय, डेड बॉलचा इशारा इथे दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. आपण टार्गेट जर बघितलं तर 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा रणपदी चुकतोय बघा, ज्यावेळेस रणवीमध्ये बिघाड असतो त्यावेळेस थांबणं हेच फार महत्वाचं असतं, गरजेचं असतं. इथे देखील पुन्हा एकदा रणवीमध्ये बिघाड, त्या स्टॉप झाला प्रेम. ज्यावेळेस रणवीमध्ये बिघाड होतो त्यावेळेस थांबणं हाच एक पर्याय असतो आपल्याकडे आणि तो पर्याय निवडला होता प्रेम जाधव याने. इथे बघा हाफ ट्रॅगर होता, पूल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बॅट अँड बॉल कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. चेंडू तो डॉट, निर्धाव चेंडूची सांगता इथे होताना दिसते आपल्याला. ज्या प्रकारे पाहतोय आपण राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना अँगल बनवून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय प्रेम जाधव. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतोय आणि बाकीचं काम साईनाथ भोईर पार पाडतोय. इथे देखील आपण पाहतोय हाफ ट्रॅगर होता, चेंडूने उंची घेतलाय, लांबी जास्त घेतली नाहीये. साईनाथ तिकडे पोहोचले, योगेश देखील पोहोचलाय. चेंडूला उचललं गेलं, फेकलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे प्राप्त झाली. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलक आता पुढे सरसावलं जात आहे, ते म्हणजे 3 या आकड्यावरती. बॉल टाकून झाली 4, धावसंख्या झालेली आहे 3. धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत त्या म्हणजे 50, म्हणजे अजूनही 47 धावेंची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. इथे आता पाहतोय चेंडूने उंची घेतली, लांबी घेतलेली नाहीये. संतोष कोमार आहे चेंडूच्या खाली आणि बघा ऑस्ट्रेलियन पद्धतीने खूप चांगला झेल त्याने ते पकडलाय. फलंदाज बाद यश म्हसेकर बॅक टू द डग आउट. बघा आता नव्याने बॅटर अविनाश येतोय, अविनाश सोनवणे. शेवटचा बॉल देखील इथे आपण जर बघितला तर डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. षटकाची समाप्ती, षटक संपलंय ते म्हणजे पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा आणि एक विकेट देखील आलेली आहे. म्हणजे आता 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 47 धावा. आपण यानंतर मॅच पाहणार आहोत मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. नागले संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग फाईट, बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपण पाहतोय नगरसेविका नगरसेवक चषक 2026 हा पहिला दिवस आहे. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आयोजित ही स्पर्धा. अक्षयकडे कामगिरी सोपवलेली आहे. दुसरं षटक हाताळण्याची, चेंडू जातोय मिड ऑफ मध्ये. जितेंद्र माळी येतोय तिकडे आणि चांगले क्षेत्ररक्षण देखील करतोय. एकच धाव मिळेल. बॅटिंग मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती जितू माळी याने. 3 षटकार, एक चौकार ठोकला होता आणि आपण पाहतोय एक चांगला टार्गेट सेट केला गेला नागले संघासमोर.
ते बघा फोर्स केले चेंडूला, गॅप मध्ये चेंडूला टाकले गेले. ओमकार माळी चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडूला स्टॉप केलं जाईल का? स्टॉप केलं गेलंय. खूप चांगले एफर्ट्स लावलेत, 100% देण्याचा प्रयत्न इथे केला होता ओमकार माळी याने, आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी देखील ठरलेला आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण, खूप चांगला बॅकअप तिकडे जितू माळी याने दिला, आणि रनआउटच्या स्वरूपात इथे अविनाश सोनावणे हा बाद झालेला आहे. प्रथमेश येतोय, प्रथमेश भोईर न्यू बॅटर, नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, मोठे फटके येताना दिसत नाहीयेत, अडचणी वाढल्या जात आहेत संजय 11 नागल्या संघाच्या. आपण पाहतोय शणै याने शेवटचं षटक घातलं होतं, तब्बल 22 धावा त्याने खर्च केल्या होत्या, आणि तिकडं मॅच थोडासा बदलला गेला, टर्न झाला. आता आपण पाहतोय बॉल बाकी आहेत या षटकातील 3. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय, चांगला कमबॅक, चांगली बॉलिंग इथे होताना दिसते आपल्याला. अक्षय कोठावळे जो बॉलिंग टाकतोय, दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. 4 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेले आहेत, आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात, आणि ते आपण पाहतोय विकेट जाण्याची शक्यता, आणि विकेट देखील इथे गमावली जाते. दीपेश पडवले देखील स्वस्तामध्ये बाद होऊन माघारी परततोय. ज्या अडचणी नागरिक संघावरती आल्या होत्या त्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतंय, आणि त्यांचा संघ आता अडचणीत सापडलाय देखील. भरपूर मोठी अडचण आपण पाहतोय की ज्या प्रकारे शेवटचं षटक हाताळलं होतं शणै याने तब्बल 22 धावा खर्च केला, 49 धावा धावफलकावरती लागल्या, 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं, आणि प्रेम जाधव याचं कमालीचं षटक, त्यानंतर अक्षय कोठावले याचं देखील कमालीचं षटक. आतापर्यंत त्याने फक्त 3च धावा खर्च केल्यात, शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरवली गेलेली आहे, ती म्हणजे 6 या आकड्यावरती. फक्त 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 44 धाब्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 44 धावा. इथे आता आपण पाहतोय स्टॅमिंग झाला, या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. हा चेंडू देखील येतो डॉट. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे फक्त 6 धावा, आणि आता 6 चेंडू मध्ये 44 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 44. तो 4थ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे, आणि सध्या तरी आपण पाहतो टायगर्स फूड्स भिवाडा हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हा चेंडू ऑन साईडला खेळून काढला गेला. मिड विकेटला रोहित आहे, रोहित सातवी चेंडूला उचल फेकील तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव. इथे देखील चांगला चेंडू हाताळला गेलाय, खूप चांगली बॉलिंग. कुठल्या प्रकारे मोठे फटके खेळू दिले जात नाहीये, सिंगल डबल धावा देखील येताना दिसत नाहीये. जास्तीत जास्त डॉट बॉल इथे टाकले गेलेत. इथे आता फटका तर खूप चांगला केला गेलाय, मात्र भरपूर उशीर झालाय. भरपूर उशिरानंतर हा एक चौकार येताना दिसला आपल्याला. शेवटचा एक बॉल बाकी असेल. पूर्णतः आपण पाहतोय प्रेशर मध्ये पाहायला मिळाला नागले संघ. ज्या प्रकारे 50 धावांचा पाठलाग करायचा होता, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर जास्तीत जास्त डॉट चेंडू येताना दिसले आपल्याला. आणि आता आपण पाहतोय एकतर्फा सामना इथे टायगर्स फूड्स भिवाडा संघाच्या बाजूने जाताना दिसले आपल्याला. इथे शेवटचा बॉल देखील इथे डॉट, निर्धाव चेंडूची सांगता. अशा प्रकारे हा मॅच इथे टायगर्स स्पोर्ट्स भिवाडा या संघाने इथे जिंकलेला आहे.
तर हळक संजय 11 नागली संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच टायगर्स फुड्स बीवीपाडा टीम.